जय महाराष्ट्र मंडळी, स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण निघालो कॉलेजला। तर मित्रांनो, गॉगल बिगल टाकून आपण निघालो कॉलेजसाठी। तर मित्रांनो, माऊली वडेवाले आणि मिसळ पाव हा बोर्ड पाहून आपण तिथे थांबलो। तर म्हणलं बघूया कशी चव आहे। महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर त्या भाऊ आपला बेळ बनवत होता मित्रांनो, कस्टमरची रिक्वायरमेंट होती म्हणून म्हटलं की व्हिडिओ काढावा। तर बघतो तर काय बघा, आणि पापडी बिपडी टाकून मस्तपैकी मसाला बिसाला टाकून मिरची बिरची टाकून कांदा बिंदा टाकून खतरनाक अशी बेळ तयार केली। तर म्हणलं आपल्याला वडापाव खायचा आहे। तर म्हणलं वडा सॅम्पल द्या। मग म्हटलं की आता बघूया वडा सॅम्पल कसं लागतं। मित्रांनो, चव एक नंबर होती। तर मंडळी, तुमची आवडती शिरोळ आणि शिंदेवाडीमधील कुठली मिसळ आणि वडापाव चांगला आहे तो कमेंटमध्ये नक्की सांगा। घरी गेल्यानंतर माझा भाऊ म्हटलं की आपल्याला फलटणला जायचं आहे, काहीतरी काम आहे। तर मित्रांनो, फलटणचं काम झाल्यानंतर आपण निघालो घराच्या दिशेने। बघतो तो का इकडे बघा, खासदार अमृततुल्य चायला म्हटलं कसली नाव आहे ती। नंतर पुढे गेल्यानंतर आमदार अमृततुल्य, त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर सरपंच अमृततुल्य, अशी चहाच्या दुकानांची नाव होती मित्रांनो, युनिक नाव होती। तर मित्रांनो, रोड पण खतरनाक बनलेत असे। निर्यात आल्यानंतर बघतो तो काय ट्रॅफिक, आणि मला पाणीपुरी खाऊशी वाटली म्हणून म्हणलं की इथं दीक्षाबेळ पाणीपुरी सेंटरवर थांबवा। मग थांबलो आम्ही, म्हणलं ऑर्डर दिली पाणीपुरीची। मग पाणीपुरी आली आपली। तर मित्रांनो, आपला भाऊ बघा कसा खातोय, त्याला पाणीपुरी आवडते। मग मित्रांनो, खूप छान लागली पाणीपुरी। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।